मित्रांनो आता आपण रेणुका देवीच्या दर्शनाला जात आहोत. श्री क्षेत्र चांदवड आपलं खेळण्याचे दुकान आहे तिथे. चांदवडचे प्रसिद्ध वडावाले येते. बोले शंभो हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मागे घेतलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण निघालो आहोत मालेगावजवळील पवित्र तीर्थक्षेत्र चंदनपुरी येथे. निसर्गाचं परिसर, आत्मिक शांतता आणि भक्तिभावाने भरलेले हे ठिकाण आहे. अनुभवण्यासाठी आपण आज हा ब्लॉग बनवायला निघत आहोत. तर आपल्याबरोबर निशा म्हणजे माझी मिसेसचा आज दुसरी वेळ आहे की ते आपल्या या ब्लॉगमध्ये राहणार नाही आहे. आणि माझी आई असणार आहे आणि 2 तिच्या बहिणी असणार आहेत. तर चला तर आपण ब्लॉगला सुरुवात करूया. वाटेत आता आपल्याला बघूया रेणुका मातेचे दर्शन झाले चांदवडला तर ते करूया. आणि पुढे आपण मालेगाव चंदनपुरीचं पवित्र ठिकाणी जात आहोत. आज आपण इथली यात्रा पण आहे चंदनपुरीची, तर आपण आता तिथे निघत आहोत. आणि पुढे रेखाची मैत्रिणीने बहीणच मानते ती, तर त्यांच्या आपण मळ्यात पण जाणार आहोत. तर बघूया संध्याकाळी किती वेळ होतो काय, आणि तसं तुम्हाला आता आपण ब्लॉगची सुरुवात करूया. चला आता निशा तर नाही आपल्याबरोबर, त्याच्यामुळे आता निशा आपल्याला बाय करणार आहे. बाय. मित्रांनो आता आपण मालेगावच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. चंदनपूरला निघालो आहे. आपण आईलाही बी घेतला आता सोबत. ही आपली आई आहे, तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे. आणि पाठीमागे आपल्या मिसेसच्या मैत्रिणी आहे, बहिणीसारख्याच आहे. तर चला आता आपण पुढं भेटूया. वाटेत आपल्याला रेणुका मातेचे दर्शन भेटले लवकर तर दर्शन घेणार आहोत. तर आता भेटूया रेणुका मातेच्या दर्शनाच्या ठिकाणी. मित्रांनो आपण आता चांदवडच्या देवीच्या दर्शनाला आलो आहे, परंतु त्याच्या आधी आपण प्राचीन श्री इच्छामूर्ती गणेश मंदिर आहे बाजूलाच, असं 1 किलोमीटर अर्धा-पाऊण किलोमीटर जावं लागतात. तर आता आपण तिथे जात आहोत. पहिले गणपती दर्शन घेऊया, मग आपण रेणुका मातेचं दर्शन घेऊ, मग आपण चंदनपुरीच्या मार्गाला निघूया. चला तर आता गणपतीचं दर्शन घेऊया. असे खूप छान गणपतीचे मंदिर आहेत, अति प्राचीन. चला तर आता दर्शनाला जाऊया. मित्रांनो आता आपण गणपती मंदिरात जात आहोत. आई आता बसती आहे इथे, गाडीतच बसती आहे. आता आपण गाडी पार्क केलेली आहे. अशा प्रकारे पेरू येत आहे. हे काय बोरं आहेत का? हां, ॲपल बोर आहेत काय? अच्छा, हे ॲपल बोर आहेत आणि पेरू. अशा प्रकारे इथं मंदिराला लागून मस्त हॉटेल पण छान, पुष्प भांडार आहे, पेढा सेंटर आहे. आणि आपले बरेचसे भाविक रेणुका मातेचं दर्शन घेतात आणि सरळ जातात. परंतु आपण अपोजिट साईडला, रेणुका मातेच्या अपोजिट साईडला पहिले गणपती दर्शन घ्यायचे, मग रेणुका मातेला जायचे. अशा प्रकारे आपण आता चप्पल स्टँडवर चप्पल ठेवूया आणि दर्शनाला जाऊया. चला तर मित्रांनो आता दर्शनाला जाऊया गणपतीच्या. खूप असे सुंदर मंदिर बनवलेले आहे. खूप दिवसाची इच्छा होती आपली, पण आज फर्स्ट टाइम आपल्याला यायला भेटलेलं आहे. खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे. हे बघा बघा बघा, चिल्लम चाट. लहान बाळ कसं खेळतंय, नाही म्हणतं जायचं ते. अशा प्रकारे इकडे भक्त निवास आहे आणि स्त्रीची दर्शनाची वेळ वगैरे सर्व दिलेले आहे तर छानपैकी अशा प्रकारे. आणि वरती मस्त असा डोंगर आहे वरती, मस्त की छानसं मंदिर बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे. श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर, अति प्राचीन मंदिर आहे. असे इथे नारळ संकलन पण आहे आणि तुम्ही फोडू शकता. अशा पुढं भक्तगणाला बसायला जागा केलेली आहे बाजूला. तर असं प्रसादालय आहे, असं छानसं मंदिर आहे. एक आपण प्रदक्षिणा मारूया. शिवकोटी संत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अशा प्रकारे खूप सुंदर मंदिर आहे. खूप छान योग आला आज दर्शनाचा चंदनपुरीला जाताना. चला मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे आता गणपतींचे.
गणपती बाप्पांचे दर्शन झाले. आता आपण देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. चला तर देवीच्या दर्शनाला जाऊया आता. ओम एकदंताय विद्मही वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता आपले गणपती बाप्पाचे दर्शन झालेले. आता आपण श्री रेणुका देवीच्या मंदिराला जात आहोत आपण. आता तिथं आपण थोडं दर्शन घेऊया, मग आपण चंदनपूरच्या मार्गाला जाऊया. अशा प्रकारे हायवे क्रॉस करावा लागतो. असा क्रॉस करून मग इकडं मंदिराकडे जायचं. राईटला. हो राईटला. अशा प्रकारे इकडं पार्किंग आहे. आता इथे पार्किंग करूया गाडी आणि देवीचे दर्शन घेऊन येऊया. मित्रांनो असं वरती एक छानसं मंदिर आहे. तिथे पण आपण पावसाळ्यात येण्याचा प्रयत्न करू, कारण पावसाळ्यात खूप छान आहे. हे असं खाली आपल्याला आता रेणुका मातेचं दर्शन आहे. हे रेणुका मातेचं मंदिर आहे. आता आपण असं फिरून जाणार आहोत. चला तर आता आपण असे फिरून जाऊया दर्शनाला. असे खेळण्याची दुकानं आहेत तिथे. मित्रांनो आता आपण रेणुका देवीच्या दर्शनाला जात आहोत, श्री क्षेत्र चांदवड. चला तर आता आपण दर्शनाला जाऊया. हा जो हायवे आहे, हा हायवे मुंबई एक्सप्रेस हायवे, मुंबई दिल्ली अशा प्रकारे. आणि आपण आता गणपतीच्या दर्शनाला गेलो तर आपण लेफ्टला गेलो. लेफ्टवरनं गणपतीचे दर्शन घेतले आणि परत रोड क्रॉस करून आपण राईट साईडला चांदवडच्या देवीचे रेणुका मातेचे दर्शन घ्यायला आलेलो आहोत आता. आणि आता आपण दर्शन घेऊया. बघूया आत फोटोग्राफीला अलाउड असलं तर मी दाखवायचा प्रयत्न करतो. गणपती मंदिरात पण त्यांना अलाउड नव्हतं, पण त्यांना रिक्वेस्ट केली असं असं आहे, तर त्यांनी आपल्याला फोटोग्राफी करून दिली आहे. चला हे बघा, असे इथे सुद्धा असे छान असे स्नॅक्स कॉर्नर वगैरे बनवलेले असे मस्त प्रसादाचे दुकान आहेत. फुलमाळ वगैरे ओटीचं सामान घेण्याची असे व्यवस्था बनवलेली आहे इथे. आता आपण चप्पल स्टँडला चप्पल ठेवूया, दर्शनाला जाऊया. मित्रांनो आपण नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे असलेल्या श्री रेणुका देवीचे पवित्र दर्शनासाठी आलो आहोत. छान मंदिर बनवले म्हणण्यापेक्षा खूप अति प्राचीन आहे. असा मार्ग बनवलेला आहे मंदिराकडे जाण्याचा. अशा प्रकारे डोंगरात देवीचं मंदिर आहे. रेणुका देवी या भगवान परशुरामाच्या मातोश्री असून त्या शक्तिरूपात देवी म्हणून ओळखल्या जातात. या मंदिराला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असून परिसरात भक्तिभाव आणि शांतता अनुभवायला मिळते. नवरात्र पौर्णिमा आणि विशेष उत्सवांचा वेळ येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर परिसर स्वच्छ, निसर्गरम्य आणि मनाला समाधान देणार आहे. देवीच्या दर्शनाने मन शांती, सकारात्मक ऊर्जा आणि देवीची अनुभूती मिळते अशा भाविकांचा विश्वास आहे. चला अशा प्रकारे त्यांनी आपल्याला परमिशन दिली होती. दर्शन पण खूप छान झालं. हो त्यांना विचारलं होतं आपण करू शकतो का, विचाराने दिला आपल्याला. खूप असं अति प्राचीन आहे. डोंगराचं पूर्ण पेशवेकालीनच मंदिर आहे. मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे. अशा प्रकारे जो आपण हा चांदवड गावातनं जो यायचं असलं तर आपल्याला इकडनं पायी येऊ शकतो. या बाजूने असं चांदवड गावाकडनं इकडून रस्ता आहे असा. हे अशा प्रकारे मेन एंट्री इकडनं आहे, परंतु आपण गाडी तिकडे पार्क केल्यामुळे आपण तिकडून आलेलो आहे. अशा प्रकारे श्री रेणुका देवी संस्थान चांदवड. खूप छान असा परिसर बनवलेला आहे. ते सोलर पण लावलेले असे मस्त वरती. तर आता अशा प्रकारे आपलं खूप छान दर्शन झालेलं आहे आता इथे पण. आणि त्यांनी आपल्याला विचारांनी परमिशन दिली, व्हिडिओ शूट करू दिलेला आहे. त्यांचे खूप आभारी आहे रेणुका देवी ट्रस्टचे.
तर आता आपण आता इथं थोडंसं अल्प उपहार घेऊ. यांना भूक लागली आहे त्याच्यामुळे आपण थोडा अल्प उपहार घेऊया. आम्ही पेरू पेरू घेतले रे ते आपण आता खात आहोत. चला तर आता थोडा अल्प उपहार घेऊया आणि चंदनपुरीच्या मार्गाला निघूया. हे समर्थ वड्यावाले खूप छान वडे. आता आपण वडे घेत आहोत. थोडं अशा प्रकारे गरम गरम वडे बनवत आहे. चांदवडचे प्रसिद्ध वड्यावाले येते. अशा प्रकारे हा चांदवडचा पेढा आहे प्रसिद्ध. अशा प्रकारे आपण मस्त भजी घेतली आहे. तिचा स्वाद घेत आहोत आपण. कांदे भजी एक नंबर. आता आपल्या आईला पार्सल बनवतो. मित्रांनो असं छान आपला आई रेणुकेचं आपलं मस्त छान दर्शन झालं अशा प्रकारे आणि थोडा अल्प उपहार बी झाला. आणि आता आपण चंदनपुरीच्या मार्गाला निघत आहोत. मी आता वाटेत काही दाखवणार नाही. आता आपण डायरेक्ट चंदनपुरीला भेटूया. चला तर निघूया चंदनपुरीला. अशा प्रकारे समोर हायवे आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला डोंगरच आहे आणि त्याच्या वरती मंदिर आहे शंकर भगवानचं. हां, चंद्रेश्वर महादेव खूप छान मंदिर आहे. परंतु आपण नेक्स्ट टाईम त्याचा प्रोग्राम करूया आणि शक्यतो पावसाळ्यातच त्याचा प्रोग्राम करूया. खूप छान होईल तो.